महावितरण आता स्मार्ट मीटर बसवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळते। का राज्यभरात 2,42,00,000 स्मार्ट मीटर आता बसवले जाणार आहेत। महावितरणाच्या वतीने स्मार्ट मीटरसाठी विविध कंपन्यांना कंत्राट देण्याचं काम सुरू झालंय। मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला तीव्र विरोध होत असताना आता महावितरणाच्या वतीने मात्र स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे। साखरपट्ट्यातील कोल्हापूर, बारामती आणि पुण्यामध्ये अदानी समूहाच्या वतीने हे मीटर बसवले जातील। दरम्यान स्मार्ट मीटर संदर्भात सामान्य नागरिकांच्या भूमिका, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्याही आपण पाहूया। आपण वीज वापरतो, विजेसाठी पैसे देणं हे गरजेचंच आहे, त्यामध्ये दुमत नाही। परंतु प्रत्येकाचीच अशी कंडिशन नसते की आजच्या आज पैसे देणं ओके, तर त्यासाठी त्याला ह्या प्रकारे भुर्दंड करणं, भुर्दंडपेक्षा आपण त्या प्रकारे त्यांना हे फार चुकीचं आहे। आणि सध्याच्या घडीला तुम्ही शाळेमध्ये जरी बघितलात, शाळेमध्ये सुद्धा जर पैसे नाही मिळाले तर मुलांना काढून टाकतात ओके। आता तीच परिस्थिती जर ह्या इलेक्ट्रिसिटीमध्ये झाली आणि अशीच पुढे जर झाली तर ते सामान्य माणसासाठी चांगलं नाही आहे, तर ते निषेधार्हच आहे। वीजचा वापर कसा आणि कोणत्या पद्धतीत प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीत करत असतो। जर मग रिचार्ज करायचं तर कितीचं करायचं, मग ते आमच्या मागील बिलं जे आहेत त्या अनुषंगाने आम्ही रिचार्ज करायचं आहे का पुढे आम्हाला कशा म्हणजे सिस्टम काय असणार हेच कळत नाही। आणि राहिली दुसरी गोष्ट, ठीक आहे सगळ्यांनाच परवडेल असं नाही, कारण की काही लोक दैनंदिन रोजगारावरती आहेत आणि त्यामुळे रोजचं कमवतात, रोजचं खातात, मग अशाने काय करावं। आपण पोस्टपेडमध्ये आहे ना तुम्हाला अनलिमिटेड असतं सगळ्या गोष्टी, प्रीपेडमध्ये आहे ना तुम्ही किती कॉल वापरला, इंटरनेटचा काय वापर केला, सगळं टेक्निकली गोष्टी आहेत ना ह्या त्यांच्या हातामध्ये असतात। तर ह्याचा तसाच वापर ह्या जे मीटर्स येणार इलेक्ट्रिसिटीमध्ये तसा जर झाला तर लोकांची लूटमार होईल। लोक म्हणजे बोलतात ना एकदम हैराण परेशान बोलतात ना, तशा पद्धतीने सामान्य जनतेचे हाल होतील आणि हे लोकांना परवडणारं नाही आहे। राज्य सरकार स्मार्ट मीटर बसवते ही संकल्पना जरी चांगली असली तर पुणे शहरात ऑलरेडी पाण्यावरचे मीटर लावून जी योजना सगळी फेल गेलेली आहे। तर पुणेकरांच्या प्रश्नांकडे न लक्ष देता हे कुठल्या तरी उद्योजक किंवा बिझनेसमॅन यांच्यासाठी ही योजना राबवली जाते का असा पुणेकरांना संशय येतोय। जोपर्यंत रिचार्ज आहे तोपर्यंत आपण टीव्ही बघतो, तोपर्यंत आपण मोबाईलचा डेटा यूज करत असतो। त्याचप्रमाणे आज वीज बिलाचं होणार आहे, तर यामध्ये सर्व नागरिकांचा विचार करण्यात यावा। ग्रामीण भागामध्ये किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अशिक्षित लोक आहेत यांचाही विचार यात केला पाहिजे की त्यांनी हे रिचार्ज कुठून करण्यात यावे। आताच परिस्थिती अशी का सर्वसामान्य जनता, शेतकरी याच्यामध्ये भरडला जातोय, त्याला लाईट पण या ठिकाणी 24 तास उपलब्ध नसते। शासन फक्त आश्वासन देतंय पण ग्राउंड लेवलला या ठिकाणी कुठली पूर्तता या ठिकाणी होताना दिसत नाहीये। आणि प्रीपेड कार्ड जे आहे या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो आणि ते या ठिकाणी सक्सेस होणार नाहीये असं या ठिकाणी आम्हाला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।